गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सगळे? छान मस्तच असाल अशी अपेक्षा करते. चला आता मला करायचा आहे स्वयंपाक. तर मी विचार करत होते की काय स्वयंपाक करावा. काय झालं बबडी? काय झालं? टॉयलेटला जायचं? चल माझ्या बबडीला आले आहे टॉयलेट. चला जा. पॅन्ट काढ तुझी. पॅन्ट काढून घे. जा. बघितलं मला विचारल्याशिवाय काहीच करत नाही का रे पमा? चला म्हटलं मग काय स्वयंपाक करावा, भाजी काय करावी काही सुचत नव्हतं. शेवटी म्हटलं आता मस्तपैकी 2 भाकरी टाकते आणि मस्त असा ठेचा बनवते. आणि आज आम्ही खाणार मग ठेचा आणि भाकरी. आले मी पाठीमागे कारण आपले हाती धरणे होते ते सगळे धुवून ठेवलेले होते आणि त्याच्याशी बिना आता माझं काम होणार नाही. म्हणून चला आता मस्तपैकी भाकरी बनवू आणि ठेचा बनवू. कोणाकोणाला आवडते ठेचा भाकरी नक्की कमेंट करा. ये ना बोल. ओ बापरे, पाहिले का आमचे ओनियन वाले पोटॅटो वाले. काय हो काका तुमच्याकडे काय आहे? लिंबू. अजून काय तुमच्याकडे भाजी? ओनियन. ओ बापरे, पोटॅटो. थँक्यू. जा आता परत विकायला जा. हा कॅरेट. बरं जा. अरे अरे भाजी सांडली का तुमची? हा जा भरली भाजी. हा भरा भाजी भरली. हा जा. कोण काय विकताय हो काका? आम्हाला ओनियन आणि पोटॅटो कळत नाही, त्याच्यावर तो बाहेर खेळत होता. बाहेर काय खेळत होता पमा? ओनियन वाले, पोटॅटो वाले, लिंबू वाले, लेमन. त्याला आहे ना कांदे बटाटे हा प्रकार समजत नाही बर का. तो नेहमी भाजी कसा विकतो? ओनियन वाले पोटॅटो वाले. कशा? हो कॅरेट. अजून ऍपल पण आहे का? काय काय आहे अजून? निंबू. बनाना. आता ओनियन वाले पोटॅटो वाले बोलो. हा आता ओनियन विकून दाखवा बरं. अगं बाई खरं डेंजर पोरगा यार. इंग्लिश मधले भाजीवाले आम्ही हो ना परम. चला हे पोरगा आहे ना मला काम सोडून व्हिडिओ करायला नादी लावून देतं. कारण करताच एवढं असं ना की मला व्हिडिओ करावाच लागतो. हो म्हटले की आज भाजी काही बनवू नको, ठेचा बनव. आणि ठेचा म्हटल्यावर सगळ्यांना आवडते ती भाकरीच. शेवटी मी भाकरी करायला घेतल्या. जास्त काही नाही, आम्हाला फक्त 2 भाकरी करायच्या होत्या आणि पोरांसाठी 1. आणि मेन म्हणजे माझे पोरं सुद्धा भाकरी खातात, त्यांनाही ठेचा भाकरी खूप आवडते. त्यामुळे मी लागली होती कामाला. पटापट करायचा प्रयत्न चालू होता कारण वाजून गेले होते 12:30 आणि आहो येणार होते जेवायला. त्यामुळे मी पटकन भाकरी करत होते. काम चाललेलं होतं आणि तुम्हाला तर माहिती आहे की परम जो मला कधीच नीट स्वयंपाक करू देत नाही. त्याचं चालूच होतं मध्ये मध्ये येणं जाणं. बाहेर आली होती त्याची म्याव. ती म्याव आली का त्याला खूप आवडती. नेहमी म्हणतो म्याव तुला काय झालं, म्याव तुला काय झालं. ती म्यावला खाण्यासाठी तो फ्रीजमध्ये बघायला गेला. मी त्याला सांगत होते अरे फ्रीजमध्ये काही नाहीये तू उघडू नको, पण कुठे तो ऐकणार. ऐकला तर तो परम कसला. मग पुन्हा त्यात तेच चाललेलं म्यावला काहीतरी खायला दे, म्यावला काहीतरी खायला दे. मग इतका त्रास द्यायला लागला, रडायला लागला. शेवटी नाईलाजाने मला त्याला पुन्हा ओट्यावर बसवायला लागलं. तर मग पुन्हा फ्रीज उघडून तो काय घेऊन आला? ऍपल. आता तो सुरू झालं मला ऍपल खायचंय, मला ऍपल खायचंय.
पण त्याला दम पण नव्हता. त्याला म्हणत होते की अरे 2च भाकरी आहे तेवढ्या होऊ दे, मग तुला देते मी ऍपल. पण नाही ऐकेल तो परम कसला. लावून दिला त्याने भोंगा. कसं बस त्याला शांत केलं. माझ्या भाकरीचं काम मी निपटवलं. पटकन अशा 2 भाकरी टाकल्या आणि नंतर मग त्याला म्हटलं थांब झालंय मी तुला आता देते. तेवढा वेळ तो खाली काय उतरला नाही. मला ऍपल कापून दे तेव्हाच मी खाली जाणार ही त्याने रटच लावलेली होती. शेवटी मग मी ओटा आवरला, भाकरी केल्या, डबा वगैरे सगळं जागेवर ठेवलं. त्याला म्हटलं देते थांब. मग ओटा वगैरे पुसून घेतला आणि त्याला खाली उतरवलं. त्याला म्हटलं जाते म्यावला काय पाहिजे का बघ, आणि असं गोड बोलून त्याला बाहेर काढून दिलं. काय करणार, लहान मुलं म्हटल्यावर मला त्याच्याशी असं करावंच लागतं. आणि त्याला इतका आनंद झाला की मम्मी ऍपल कापून देते असं. तो एवढा हुशार आहे. ट्रॉली खोलून त्याने स्वतःच डिश काढली आणि लगेच ऍपल खायला सुरुवात. आणि ऍपल खातर त्याचं एकच मम्मी छान छान आहे, मम्मी छान छान आहे. थोडं जरी ऍपलला काही शिल्लक असलं का त्याला सहन नाही होत. हे कापून दे ते कापून दे, म्हणजे जे आपले स्टिकर असतात ना ऍपलला ते थोडंसं राहिलं होतं माझ्याकडून चुकीने, तर त्याच्यात सुद्धा ते सुरू झालं. त्यानंतर मी सुरुवात केली ठेचा करायला. आहो येत होते आवरला का नाही आवरला का नाही. मग मी अशाच हाताने मिरच्या तोडून घेतल्या आणि ठेचा बनवण्यासाठी त्या मिरच्या मी भाजायला तव्यावर ठेवल्या. आणि एक साईड माझ्या मिरच्या भाजणं चालू होतं, दुसरी साईड लसूण सोलणं चालू होतं. सगळे कामं माझे एक साईड पटापट चालले होते. कारण भूक मला पण लागलेली होती. त्यांनाच काय लागणार आहे, मलाही तेवढीच भूक लागलेली होती. मग नंतर मी घेतले शेंगदाणे, ते सुद्धा मी भाजूनच ठेच्यामध्ये टाकते आणि असेच भाजल्यावरच त्यांना बी चव येते. नंतर मी ठेच्यामध्ये मिरच्या म्हणजे ग्लासामध्ये घेतले ते मिरच्या वगैरे आणि लसूण मीठ वगैरे सगळं टाकलं. आणि ही उरलेली होती आमची रात्रीची खिचडी. मग यांना म्हटलं की रात्रीची खिचडी पण आहे ती पण गरम करून घेते. आणि मी म्हटलं मला इतका जो तवा भरलेला होता त्याच्यावरच मी खिचडी गरम करायला घेतली. जेवणाचा मेनू आहे मस्त असा ठेचा, इकडे आहे शेंगदाण्याचं कूट ज्याच्यात तिखट मीठ टाकलेलं, इकडे आहे शिळी भाकरी आणि ही आहे रात्रीची खिचडी. चला बसतो आता जेवायला. बापरे आज तर माझा अवतार कसा आहे, अजिबात कपाळाला टिकली सुद्धा नाही आहे. सकाळपासून आज कामच चाललेलं आहे आणि भाजी काय करावं काही सुचतच नव्हतं. मग शेवटी यांना फोन केलेला, यांनीच आयडिया दिली की ठेचा बनव. मग म्हटलं चला आज ठेचा भाकरीचा मेनू खाऊ आपण. नक्की सांगा कोणाकोणाला आवडते ठेचा भाकरी. आता पमा तू काय खाणार आहे? ॲपल. पाहिलं पमाचं केव्हाचं चाललेलं आहे ॲपल खायचंय. पण त्याला पण मी आता मस्त भाकरीचा काला बनवून देईल. दूध भाकरी खाशील ना? दूध भाकरी नाही? बरं ठीक आहे, चला या तुम्ही पण जेवायला. पोरग त्याचे पप्पा जेवायला बसलेले, जेवण चालू आहे. तो बा कसा त्रास देतोय. ए शायनिंग का बा त्रास देतोय पप्पांना? काय कुठे आला तू, कुठे चालला शायनिंग करायला? चला पप्पांना जोजो कलू द्या. एवढे काय पळत पळत त्याला लागला असता ना शिवाय. पप्पा आले तर एवढे पळत पळत का बरं गेले रे? काय आणलंय तुम्ही, का बरं एवढे पळत पळत आले पोरं? कोणाला, मला का पोरांना? काय आणलंय बरं यांनी, बघू तरी. हे पोरं का बरं एवढे पळत गेले? पमा काय आणलं पप्पांनी? गाली. पमाचे तोंड पा. काय बडबड करतोय परम. बापरे
परम पण बापले गाडी. परम काय आणलं? काय आणलं पमा? ओ बापरे, एवढी महागाची कोणाला आणली पमा? थांबा पहिले पमाला बसू द्या. पमाला पमा थांबा 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 थांबा. पमा काय करतो तू? ओ बापरे, लाईट लागले पमाचे. ओ बापरे, पमा गाडी चालवते. ओ बापरे, चालू कर गाडी. कशी चालू करायची? थांबा थांबा. आता पमाची रिॲक्शन पाहू द्या. पमा काय आणला? ओ बापरे, पमाने एक्सलेटर देतोय. परम ए परम, पप्पाने काय आणला? ओ बापरे, ओ बापरे, परम तर स्वतः गाडी चालवतोय. नाही, माझी स्कूटी पुढे घेऊन टाका ना ते पूर्ण. गेट लावा, गेट लावा पहिले. थांबा. ओ बापरे, अहो माझी गाडी पुढे घेऊन घ्या ना, नाही तर. परम एक्सलेटर दे. दे एक्सलेटर. फक्त मला ठोकू नको. तेव्हा ओ तेव्हा ना साइड मिरर कसे बरोबर काढले त्याने. ओ बापरे, ओ बापले पम्मा. हे दोघ आता एवढे भांडणार आहे ना त्या गाडीवरून. बापरे, खूपच भांडण होणार आहे आता. रिवर्स गेली. ओ ड्रायव्हर पुढे आणा ना. झाले भांडण सुरू. झाले सुरू. ओ बापरे, अरे पागल, पुढे जाऊ दे ना. ए ते पोरग पुढे जाऊ दे म्हटलं. अरे मागे जाऊ दे ना. जाऊ दे पायदा. तो पुढे जायला घाबरतोय. अंधार आहे. तू बैस ग माझी सोन पापडी. ते शर्टाचं बटन नीट करून घे. दाबायचं नाही ते. सारखं सारखं दाबायचं. पायदा. चल परम आण इकडे. परम दाब पमा. एक्सलेटर दे. ओ बापले, ओ बापरे, पमा शिकली पो. रा बापरे, परम गाडी कोणी आणली? कच्ची गाडी. असं छान छान आहे का गाडी? अगं बाई, छान छान आहे गाडी. आवडली तुला पमा? तुला गाडी आवडली? आता दादाला बसू दे ना. पमा नाही बसू द्यायचं दादाला. का बोल? बसू दे ना दादाला. बरं ठीक आहे, जाऊ दे मग, जाऊ दे. खेळ गाडी, गाडी खेळ. एवढी महागाची गाडी आणली? का बरं आणायची असते? किती महाग आहे ती, काय स्वस्त आहे का? ते पोरं पा उगीच भांडणाला कारण आहे. आता एक तिकडे फुगून बसलंय. पप्पा गाडी घेऊन आले आणि हे इथं हे तर सगळ्यात आगाऊ आहे. अ बापरे, तर शिकून पण गेली इतक्यात. आता रिवर्स घे. खरं जाऊ नाही ना, खरंच काहीच काम नाहीये. एवढी महागाची गाडी आणायचंय ना, काहीच कारण नव्हतं. उगीच मला ना अजिबात आवडत नाही. ए बाबा ठोकलं. हा पमा एवढासा आहे. पाहिलं का? आणल्या गाडी एका मिनिटात शिकून गेलं ते पा. ओ बापरे, ओ बापले. पण एवढं आहे की दोघांच्या चेहऱ्यावर खूप आनंद आहे. गाडी गाडी म्हणजे त्यांना माहिती होतं पप्पा गाडी आणणार आहे म्हणून दोघे एवढे जोरात पळत गेले. काय रे पमा? पमा तुला माहिती होतं? हो पाहिलं का? हो चला आता आणली गाडी, तिथं काही रिटर्न जाणार नाही का?
गाडी आणून 5 मिनिटात बोला. पप्पांनी गाडी आणली. त्याच्या पप्पांनी आता गाडी आणली. गाडी आणून 5 मिनिटं झालेले नाहीये, तेवढ्यात दोघांचे भांडणं सुरू आहे. तिकडे एक हे असं फुगून बसलंय आणि एक हे की त्याला गाडीतच बसू देत नाहीये. याच्यासाठीच मी त्यांना नाही म्हणत होते की गाडी आणू नका, कारण हा अजून लहान आहे, याला काही कळत नाही. आणि तेव्हा तो मोठा आहे तर त्याला खेळायचं असतं, आणि हा आहे तर हा त्याला खेळू देत नाही. त्याच्यामुळे मी नाही म्हणत होते. पण मग त्यांनी आणली, मलाच सरप्राईज भेटलं ते, कारण पोरांना तर माहितीच होतं की पप्पा गाडी आणणार आहे. असं आहे. हो ना पम्मा, तुला माहिती होतं? इकडे बघ, तुला माहिती होतं पप्पा गाडी आणणार आहे? हो का? तुला आवडली का गाडी? हे बघा पप्पांनी आणलेली गाडी. ओ बापरे, अशी पळते. चला तर मग आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. काय परत इतका हसवतो यार. आणि ज्यांनी कोणी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. बोला, सबस्क्राईब करा. मग पेपा पिग ओ बापले करा. बाय बाय कर. बाय, गुड नाईट. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. मन पम्मा बाय.